मावशी या, तुम्ही ओवाळा. अहो मावशी या की तुम्ही बी ओवाळा. या हो. या मावशी या. चला आता आपण देवीकडे प्रार्थना करू. आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात सुख येऊ दे, समृद्धी येऊ दे. चला. पण ठीक आहे ना वहिनी, अगं हे तसंच आहे. आणि हे घर म्हणशील तर नयनताराने आपल्याला सगळ्यांना आमंत्रितच केले ना, खर्चे म्हणून. म्हणून तर आपण इथे आलेलो की नाही. मग अशा ठिकाणी सगळ्यांसमोरच जो उलगडा केला तर त्यात चुकीचं काय. आणि मला नाही वाटत नयनताराला याची काही हरकत असेल. हो की नाही नयनतारा? हो पण असं झालंय काय? काय झालंय सांगते ना. काय झालंय ते सांगते. थेट मुद्द्यालाच हात घालणार आहे. म्हणजे कमळी जसं गोल गोल फिरवून एखादी गोष्ट सांगते तसं कळणार नाहीये. तर आज तुझ्या घरी इथे होळीच्या निमित्ताने जी अन्नपूर्णाची मोठी नात म्हणून जी कमळी तुझ्या घरात आलेली आहे आणि जिला तुम्ही होळी पेटवायचा मोठा मान दिलेला आहे, ती मुळात अन्नपूर्णाची नात नाहीच आहे. एक नंबरची फ्रॉड मुलगी आहे ही. तिचा आणि अन्नपूर्णाचा काही एक संबंध नाहीये, कारण मुळात ती राजनची मुलगीच नाहीये. तोंड बंद ठेव कामिनी. हे काय चाललंय तुझं? नेहमी का तू कमळीला खोटं ठरवण्याच्या मागे लागलेली असतेस? नाही, तू ओरडून बोलशील आणि मी ते तसंच सहन करू? खोटं असेल ते ओरडून बोललं जातं. आणि मी तिच्या पाठीमागे अजिबात नाहीये. तिला खोटं ठरवायला मी आलेले नाहीये. मुळात ती किती खोटारडी आहे हे तुला सांगण्यासाठी म्हणून मी आले. आणि यावेळेस या सगळ्याचे पुरावे आहेत माझ्याकडे. तूच म्हणाली होती सत्य कधी ना कधी बाहेर येतं. आणि आज तुझ्या या खोट्या नातीचं सगळं सत्य सगळ्यांदेखत मी बाहेर आणणार. इथे आल्यापासून आमचा सतत अपमान होतोय, पण मी एका शब्दानेही कोणालाही काही बोललेले नाही. सांगाल तुम्ही सगळेजण साक्षात याला. फक्त योग्य वेळेची वाट बघत होते. योग्य वेळ आली की तो बॉम्ब फोडायचा असं मी ठरवलं होतं. कसला बॉम्ब? काय म्हणायचंय काय तुम्हाला? एक ये बाळा, ये इथे. इथे सगळ्यांच्या अशी समोर. राजनची मुलगी आहेस ना? आईचं नाव काय तुझ्या? तू गौरीची मुलगी आहेस. गौरी 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 तुझ्या आईचं नाव. कशी दिसते गौरी सांगशील? हा म्हणजे कशी आहे? काळी आहे, गोरी आहे, उंच आहे, केवढी आहे, एवढी आहे, कशी आहे? नाही सांगू शकत. भेटलीस कधी? कशी सांगू शकणार?
कारण ही कधी त्या गौरीला पाहिलं सुद्धा नाहीये. कशी पाहणार? कशी पाहणार? कारण गौरीचा आणि हिचा काही संबंधच नाहीये. कारण मुळात ती तिची आईच नाहीये. याचाच अर्थ ही राजांची मुलगी नाहीये.